ओम श्री सिद्ध भैरवाय नमः. बघा आता आपण काय येणार आहे, आता गोकुळाष्टमी. रामाचा जन्म दुपारी 12 वाजता, कृष्णाचा जन्म रात्री 12 वाजता. रामाचा जन्म राजवाड्यात, कृष्णाचा जन्म बंदीशाळेत. तर कृष्ण सगळ्यात भगवंताचे जे 10 अवतार झाले त्याच्यापैकी हे 2 अवतार रामकृष्ण नामी दोन्ही साजिरे हृदय मंदिरी ठेविकारे. रामकृष्ण राम नावाच्या याच्यात रामाचं नाव घेतल्यानं कुटुंबामध्ये आदर्श, भावाचं प्रेम, समाजाचं नेतृत्व आणि एक बाणी एक पत्नी एक निष्ठी. कृष्ण प्रेम सगळ्यात सामावून भरलेलं चरित्र असेल तर कृष्णाचं. म्हणून आज कृष्ण जन्माला 7000 वर्ष झाले तरी प्रत्येक वर्षी कृष्ण जयंती साजरी होती. आज पुस्तकं लिहिले गेलेत, कोणत्याही पुस्तकाची जयंती होत नाही, पण गीता जयंती मानवाला जगण्याकरता कसं जगावं, कसं वागावं याच्याकरता जे विचार दिले असेल तिचं नाव गीता. आज ह्या गीतेवरती सगळं संशोधन झालेलं आहे. विज्ञान, सगळा विज्ञानाचा शोध गीतेपासून आहे. आणि अशी गीता भगवंतांनी सांगितली म्हणून काय सांगितलेले, कृष्ण वंदे जगद्गुरु. आज जगात अनेक गुरु झालेले आहेत, पण जगाला आजचा जो गुरु आहे त्या विद्यार्थ्यांना मला काहीतरी द्यावा. पण भगवंतांनी निस्पृह भावनेने हे सांगितलेले विचार, त्याचे नाव गीता. आणि आता त्याच कृष्णाची जयंती आज येणार आहे. आज कृष्ण म्हणजे आनंद, कृष्ण म्हणजे प्रेम. कृष्ण गोकुळामध्ये, कृष्ण हा बंदीशाळेत जन्मला. कृष्ण गोकुळात जन्मल्यानंतर त्यांनी सगळ्या गवळणींना प्रेम दिलं, गोपाळांना प्रेम दिलं. आणि नंदराजा, यशोदा यांना प्रेम दिलं. कृष्णाने ते जे मथुरेमधून, गोकुळामधून मथुरेला दही दूध नेत होते, तिथले जे सवंगडी होते त्यांना खाण्याकरता दूध ठेवत नव्हते, म्हणून त्यांनी दह्या दुधाची चोरी करून आणि ते धष्टपुष्ट बनवले. त्यावेळेला सत्ता संपत्ती नसताना त्यांनी संघटना तयार केली आणि ही संघटना तयार करून जे असे बलाढ्य राज्य होते त्यांना त्यांनी शिक्षा दिली. कृष्णाने परंपरागत चाललेली ऐरावत पूजा, इंद्राची पूजा, पैशावाल्याची पूजा, आणि त्यांनी ती बंद केली. आणि निसर्ग पूजा, निसर्गाची पूजा करा, गोपूजा करा, आणि त्यांनी ती पूजा केली. कृष्णाने लहानपणात, आपण भगवंताका काय करतो, सुख मागतो, पण भगवंताचं जीवन जन्मताच बंदीशाळेत. आईचं बापाचं प्रेम नाही, ते बंदीशाळेत. आणि मावशी आणि काका त्याचं का जीवन वाढलं. कृष्णाले लहानपणात त्याला मारण्याकरता ब्राह्मण आला, त्यांनी त्याला मारलं. त्यांनी पुतना राक्षस मारली, त्यांनी अनेक राक्षस मारले. आणि काली येऊन नाग त्याला शिक्षा दिली. कृष्णाने काय केलं, गायी वळल्या. कृष्णाने पांडवांच्या घरी पत्रवळ्या उचलल्या. कर्मानका धारेशु महाफलेशु कदाचिन. कर्म कर, आणि कर्म कसं कर, निरपेक्ष
सुचिर दक्ष उदासीन गताव्यता. कर्माची अपेक्षा करू नको, तू दुःखी होणार नाही. आज आपण काय करतो, कोणचंही कर्म करताना अगोदर त्याचं नियोजन करतो आणि ते नियोजन झालं नाही काय का दुःखी होतो. म्हणून गीतेत काय सांगितलं, निरपेक्ष सुचिर दक्ष उदासीन गताव्यता, निरपेक्ष कर्म कर. म्हणून कृष्ण जीवन, कृष्णाने राजनीती 101 कौरव होते आणि 5 पांडव होते. त्या पांडवांना यदा यदा य धर्मस्य ग्लानिर्भवती भारत, अधर्माचा नाश केला आणि सत्याचा विजय केला. म्हणून कृष्णचरित्र जीवनामध्ये आनंद, प्रेम, समभाव, समानता हे चरित्र घेण्याकरता आज आपण कृष्ण जयंती साजरी करतो. कृष्णाचं जीवन आहे ना, ते आपण केलं पाहिजे. मग कृष्णाने काही वळल्या आणि आज आपल्याला गाय नको आहे, दही दूध नको आहे. आज चायनीज अनेक प्रकारे रोग आणि याचं झालेलं आहे. म्हणून गाईपासून शेण मिळतं, दूध मिळतं आणि वातावरण शुद्ध होतं. गाईच्या पोटामध्ये 33 कोटी देव आहे आणि आज आपलं ते नको आहे. म्हणून कृष्णाने दाखवून दिलं का दही खा, दूध खा, लोणी खा, गाई पाळा. आणि म्हणून त्याचं चरित्र आपण घ्यायचे आणि अशी गोकुळाष्टमी आपण साजरी करायची. जय भैरवनाथ.